इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठल्याही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे। मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला, तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे। बंधू भगिनींनो, जर 50 लाखाचं घर असलं तर साधारण 50,000 रुपये वाचतात। त्याच्यावर पुढे महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला, मग माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल। अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत। खूप काही त्याच्यामध्ये, आज मला वेळ कमी आहे त्याच्यावर मी आता सांगत नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करीन आणि तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळेल। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।